नागपुर शहर के मानकापुर क्षेत्र में हुई चोरी की वारदात का पुलिस ने पर्दाफाश कर आरोपी को गिरफ्तार किया है। घटना उस समय सामने आई जब पीड़िता के पड़ोसी ने फोन पर सूचना दी कि उनके घर का मुख्य दरवाजा खुला है। सुबह करीब 10:45 पर जब पीड़िता घर पहुंची तो उन्होंने देखा कि घर का पूरा सामान अस्त व्यस्त पड़ा है। बेडरूम में रखी चावल की कोठी के प्लास्टिक डिब्बे से 2 तोले की सोने की मनियों वाली कंठी जिसकी कीमत 40,000 है और देवघर में पूजा स्थल से 3 चांदी की मूर्तियां जिसकी कीमत 15,000 है वो चोरी हो चुकी थी। ऐसा कुल मिलाकर 55,000 का माल गायब था। फिरियादी के आधार पर पुलिस ने मानकापुर थाने में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया। जांच के दौरान गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने सापेक्ष जाल बिछाकर आरोपी को हिरासत में लिया। पूछताछ में आरोपी ने न केवल इस चोरी को स्वीकार किया बल्कि मानकापुर और कलमना थाना क्षेत्रों में दर्ज 3 अन्य चोरी के मामलों में भी शामिल होने की बात कबूल की। कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक हरेश कालसेकर के नेतृत्व में पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल और अन्य वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में मानकापुर पुलिस टीम द्वारा की गई है। मानकापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही प्रमाणात घरफोडी करण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि आमच्याकडे गुन्हा नंबर 326/2025 हा एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता। याच्यामध्ये जे आमचे डीबी पथक आहेत डीबी पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा तांत्रिक तपास चालू केलेला होता आणि तांत्रिक तपास आणि काही गोपनीय माहिती याच्या आधारावर एक सुरुवातीला आम्ही आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेला आहे। त्याचं नाव आहे असलम अजहर काजी, वय 24 वर्ष, हा यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आहे आणि त्या तपासामध्ये त्याच्यासोबत असलेला त्याचा एक साथीदार करण उर्फ कन्ना विनोद पाटील बिलाल नगर हा सुद्धा यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आहे। दोन्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। दोन आरोपी अटक केल्यानंतर याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक जी घरफोडी झालेली होती त्या घरफोडीमध्ये एक दुचाकी गाडी देखील चोरीला गेलेली होती, कावासाकी गाडी, ज्याच्यामध्ये त्या घरातली चावी घेऊन ती कावासाकी गाडी चोरीला होती, ती देखील त्याच्यामध्ये रिकवर केलेली आहे। त्याचप्रमाणे कळमना पोलीस स्टेशनला एक दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली होती। हिरो होंडा कंपनीची गाडी होती, ती देखील या आरोपींकडून आम्ही रिकवर केलेली आहे। तो एक कळमना पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील उघड केलेला आहे। या प्रकारे मानकापूर पोलीस स्टेशन कडील एकूण 3 घरफोडीचे गुन्हे आणि कळमना पोलीस स्टेशन कडील एक वाहन चोरीचा गुन्हा असे 4 गुन्हे या आरोपींकडून आपण उघड करू शकलेलो आहोत। संपूर्ण टीमने ही कारवाई करून आरोपींना अटक केलेला आहे। आज आरोपींना आम्ही पुन्हा त्या ठिकाणी कोर्टात हजर करत आहोत आणि आणखी काही घरफोडी किंवा चोरीचे काही प्रकार घडले त्याबाबत देखील तपास करत आहोत।